परत डबल फिरायचं लागेल नका नका चालू दे त्यांचं गाली डबला व्हिडिओ चालू झाला लागेल ज्ञानराज मानो वेदला माझा लोपले ज्ञान जगे ज्ञानात कोणी अवतार पांडुरंग नाव चिविले ज्ञानी आरती ज्ञानराजा मानो वेदला माझा आरती ज्ञानराजा बोले राम जनार्दन पायी तपत केल्या ज्ञानराजा अनुवेदला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी तुकारामा ब्रह्म सुखाची आले म्हणून निरंतर चरणी मस्तक देव द्या तुकाराम स्वामी सद्गुरुराम पायी दाखवावी अम्मा तुकाराम विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुवर्य गोविंद महाराज सब संतन की हर 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 हॅलो होता वळकडीच्या गाड्या ताबडतोब सोडायचे चालक मालक असतील त्यांनी वळकडीच्या गाड्या सोडायच्या आणि आता थोड्याच वेळात हरिभक्तपरायण रामदास महाराज जाधव धारणगावकर यांचं सुश्राव्यास प्रवचन होणार आहे. तरी फ्रेश होऊन सर्वांनी प्रवचनाचा लाभ घ्यायचा आहे. वळकडीच्या गाड्या सोडा. दिंडीचं आगमन झालेलं गाडीला गाडी जाऊ दे पुढे भाऊ इकडे सरळ मार पाणी नाही कडे पाणी नाही आता पुढे जाऊ दे बस गाडी काय जाऊ दे खाली ओ माऊली सरकं बाजूला जाऊ दे तिकडे कडकपर्यंत लोक उभी राहिले तिकडे जाऊ दे इकडे येऊ द्या एकदा
हॅलो, हे पहा रमण शेठ लावके पाथर्डी, आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. ताबडतोब स्पीकरच्या गाडीजवळ या. रमण शेठ लावके. आपल्या ट्रॅक्टरचा टँकर आहे ना छोटा माऊली, आपण वीटभट्टी घ्या इकडे खाली या बाजूला इकडे जावा. एक बारका छोटा टँकर इकडे भाविके पलीकडे तंबू आहेत ना त्या बाजूला जायचंय. पवन आळंदीचे वॉटर सप्लायर पवन कुमार ट्रॅक्टर ड्रायव्हर, आपण आपला ट्रॅक्टर इकडं ना पाण्याचा टँकर बारका इकडे पलीकडं वीटभट्टीच्या मातीच्या पलीकडे वीटभट्टीजवळ टँकर घेऊन यायचा एक तिथे लावायचा आहे. बाकी टँकर आहे या ठिकाणी. पलीकडे बऱ्याचशा मावल्या वगैरे कोळी बांधव आहे. डहाणू, पालघर, सातपाटी, मोरबाई, एडवण, कुलाबा, कपरेड त्यांचे तंबू पलीकडे आहे. त्यांची सूचना आली तेव्हा आपण तो टँकर तिकडे जाऊ द्या, ट्रॅक्टर या बाजूला. पवन आळंदी पाण्याचे टँकर ड्रायव्हर पवन इकडे येऊ द्या. ट्रॅक्टर इकडे आता प्रवचनाला लोक बसतील त्याच्या अगोदर येऊ द्या इकडे, म्हणजे त्या लोकांना इकडे यावं लागते. बरीचसे तंबू पलीकडे सगळे टँकर 2-3 या ठिकाणी आहे मोठाले. छोटा टँकर पलीकडे यायचा घेऊन वीटभट्टी घे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम रान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. भावार्थ दीपिकेतील म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथातील आजच्या प्रवचनरूपी सेवेसाठी आपण ही ओवी घेतलेली आहे. आजचं जे प्रवचन आहे हे प्रवचन आपणाला सगळ्यांना माहीत आहे. आजचं प्रवचनाचं कारण गेली अनेक वर्षापासून चालू असलेला हा पालखी सोहळा, आणि या पालखी सोहळ्यामध्ये
वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्त परायण गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या नावाची जी दिंडी आणि रथाच्या पाठीमागे 43 नंबरची दिंडी आपण गेली 48 वर्षापासून आपण प्रत्येक वर्षी ह्या दिंडीमध्ये चालतो आहोत. कोणाच्या 10 वाऱ्या झाल्या असतील, कोणाच्या 20 झाल्या असतील, कोणाच्या 25 झाल्या असतील, कोणी नवीन असतील आणि काही महात्मे 48 वर्षापर्यंत, आता सुरुवातीपासून 48 वर्ष चालणारे सुद्धा महात्मे आपल्याबरोबर या दिंडीमध्ये बसलेले सोनार भाऊसाहेब. म्हणजे आज पहिली वारी चालू करणार आहे या दिंडीमध्ये आणि ज्यांनी पहिल्या वर्षी वारी सुरू केली ते महात्मे पण सुद्धा आज आपल्यामध्ये दिंडीमध्ये. आणि माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा का, तर तुम्ही म्हणाले कसं. आमचे आता कांती भाऊ बसलेले सोनार बाबा केंद्रे बाबा हे आपलेवाले वडील. आणि बाबा नेहमी म्हणायचे जात बदलायची पण पात बदलायची नाही. वडिलांचा आदेश मानणारे असे काही निष्ठावंत लेकरं ह्या दिंडीमध्ये आमचे सोनार बाबा वगैरे बरीचशी मंडळी अशी आहे का ते आपलं आयुष्य बाबांच्या दिंडीमध्ये घातलं. नवे नवे प्रत्येक कार्यक्रम कोणताही असेल तो त्यांनी काय केलेला आहे, बाबांच्या काळात घातलेला आहे. गजाननं भूतगणादिसेवितं कपित जम्बुफलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. ओम नर्मदे नमो प्रात नर्मदे नमो निशी नमस्ते नर्मदे देवी त्राही माम भवसागरात. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आजच्या प्रवचनरूपी सेवेसाठी मी बोलून गेलो. ज्ञानेश्वरी ग्रंथातील म्हणजे भावार्थ दीपिकेतील ओवी आपण आजच्या प्रवचनासाठी घेतली. मला हरिभक्त परायण केंद्रे महाराज संस्थानचे उत्तराधिकारी विष्णू महाराज केंद्रे महाराज आणि भास्कर महाराज असतील आणि आपला सगळा भक्त परिवार यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्याकडे आली. खरी सेवा कोणी करावी, सेवेचा अधिकार कोणाला असतो, परंतु ज्या वर्षी वैद्य बाबा गेले आणि गुरुवर्य केंद्रे बाबांनी सांगितलं की आजची सेवा तुम्ही करायची आणि ही सेवा तुम्ही करा. आणि बाबांना सांगितलं मी कधीच कार्यक्रम केलेला नाही बाबा, आणि तुम्ही कसं, बाबा म्हटले बाकीचं काहीच नाही. बाबांनी आणवलं आणि या व्यासपीठावरती बसवलं आणि तशी सेवा आजपर्यंत या ठिकाणी करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त होतो. तशी बाबांची वैद्य बाबांची पुण्यतिथीसुद्धा खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी असते. मग पुण्यतिथी कोणाची असते आणि पुण्यतिथी कोणी करावी. पुण्यतिथीचा दिवस काय, ज्या दिवशी त्या महात्म्याने देव ध्येय ठेवला त्या तिथीला प्रतिवर्षी साजरी करायची ती पुण्यतिथीचा दिवस. आणि काही कारणात समजा ती पुण्यतिथी त्या दिवशी आपल्याला करता आली नाही
तर ते मागे पुढे जर केले आपण पुढे, तर त्याला पुण्यस्मरण आपण असं म्हणत असतो. म्हणजे ज्या दिवशी आपण जे महात्मा गेले त्या दिवशी ती पुण्यतिथी साजरी करायची असेल तो पुण्यतिथीचा दिवस, आणि काही कारणास्तव आपण तो कार्यक्रम पुढे केला त्याला आपण पुण्यस्मरण म्हणतो. मग पुण्यतिथी ही जी असती ही कोणी कोणाची साजरी करायची असती, तर वडिलांची पुण्यतिथी संसारी जे वडील असतात म्हणजे ज्यांना मुलं बाळ आहे, मग त्याच्या मुलाने, परिवाराने, मुलीने, त्या सगळ्या कुटुंबाने त्याची ती पुण्यतिथी साजरी करायची जबाबदारी कोणाची असती? त्या मुलाची असते. परंतु हे जे महात्मे गेले, वैद्य बाबा असतील, केंद्रे महाराज असतील, असे जे महात्मे गेले, मग यांची पुण्यतिथी कोणी साजरी करायची? तर यांची पुण्यतिथी तुम्ही आम्ही साजरी करायची. मग तुम्ही आम्ही का साजरी करायची? काय कारण आपण आपलं पुण्यतिथी साजरी करण्याचं? तर जे संत असतात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. जे संत असतात त्यांनी उभयताचं जे जीवन असतं ते कशासाठी अर्पण केलेलं असतं? समाजासाठी. म्हणजे तुम्ही आपण कोण आलो? त्याच्यामध्ये आलो. मग या संतांनी जे केलेले उपकार, अगणित असे उपकार आपल्यावरती केलेले. मला एक सांगा महाराज, केंद्रे बाबा जर नसते आपल्या जीवनामध्ये आले, माझ्या जीवनातलं मी सांगतो, वैद्य बाबा, केंद्रे बाबा जर नसते आले तर मी या व्यासपीठावरही बसलो नसतो आणि येत कदाचित कुठे असतो हेही सांगता आलं नसतं. बरोबर आहे का नाही? मग या संतांनी आपल्याला घडवलं. मग या संतांची पुण्यतिथी करण्याचं काम कोणाचं आहे? तुमचं, आपलं काम आहे. म्हणून आपण जे करतो हा काही आपण हे काही कुठल्याही प्रकारचं त्या संतांसाठी काही विशेष करत नाही, तर आपलं कर्तव्य आपण करतो. कशासाठी? त्यातून आपण काहीतरी उतराई होण्यासाठी आपण आपलं कर्तव्य आपण करत असतो. म्हणून आजचा जो योग आहे वैद्य बाबांची पुण्यतिथीचा योग, आणि पालखी सोहळ्यात आपण चालतो, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतो. आणि ह्या पालखी सोहळ्यात चालत असताना आपला दिंडीचा दंडक आहे. आता महाराजांनी, मी बोलत होतो, महाराज म्हणे पूर्वीचा आपल्या खरं काय दिंडीचं वैभव, अजूनही वैभव आहे, पण त्या वैभवात आपण त्रुटी तयार करतो महाराज. कसे? पूर्वी दिंडी ज्या वेळेला यायची त्या वेळेला वारकऱ्यांना तंबूतून बाहेर या म्हणावं लागत नव्हतं, पुढं जरी चालणारी असली तरी. आरतीला आपण गेलोच पाहिजे, आरतीला आपण हाजरी लावलीच पाहिजे. मग तंबूमध्ये एक ग्रस्त ठेवायचा आणि बाकीची सगळी मंडळी कुठे यायची? आरतीला. सोनार बाबा, खरं आहे का नाही? आता आरतीला कोण येतं सांगा बरं तुम्ही? अहो, आरतीला नाही, दिंडीत भजनाला नाही, प्रवचनाला नाही, मग आपण आहे तरी कुठं नेमकं? आपण आलो कशासाठी? हे जाऊ द्या, महाराजांचं, केंद्र महाराजांचं काही जाणार नाही, विष्णू महाराजांचं काही जाणार नाही, त्यांच्यात काही फरक पडत नाही. त्यांचं काम आहे आपणाला सांगायचं. बरोबर आहे का नाही? मग आपलं काय घ्यायचं काय नाही घ्यायची ही जबाबदारी कोणाची? आपली. आपण घरदार सोडून आलो, धोबी का कुत्ता न घाट का न घर का. बरोबर आहे का नाही? त्या धोब्याचं कुत्रं राहतं, मग ते काय करते, तर घाटाचंही राखण करीत नाही आणि धडघराचंही राखण करीत नाही, मध्येच गडके मारतं. तशी आपली गंमत आहे. आपण वारीला आपल्या परिवाराला, जे आता तुम्ही आपण आलो विजय भाऊ, बरोबर आहे का नाही? आपली तयारी कोणी केली? आपल्या घरच्या परिवाराने केली का नाही? मंडळीने केली असेल, मुलाने केली असेल. नाही, माझे वडील कुठे चालले? वारीला चालले. पत्नी सांगते, माझे मालक आहे ना, लई कामाची गर्दी आहे, किती व्याप असू द्या, तुम्ही जा, काळजी काही करू नका, तुमच्या वाटेचं काम मी करीन, काय होईल मला जरी त्रास झाला तरी चालेल, पण तुम्ही काय करा, वारीला जा. मग ह्या घरच्या परिवाराने आपल्याला काय केलं? सुट्टी दिली. बरोबर आहे का नाही? मग सुट्टी देऊन आपण कोणकोणाची फसवणूक केली? महाराजांची केली, जनतेची केली, देवाची फसवणूक, आणि शेवटी देवाची नाही आपली स्वतःची फसवणूक आहे का नाही? आपल्या हातात काय मिळणार आहे? अहो, आपण ऋण करून जाणारी, ऋण हातामध्ये पुण्य नाही मिळणार, शिल्लक नाही राहणार, हातात भोपळा राहील. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. का भोपळा राहील? आपण दिंडीत जरी चाललो, पुढे जरी चाललो, तर आपण सुईना चालत नाही.
जे भजन करीत चालतात ना त्यांना आडवं जाय, इकून जाय, तिकून त्याला लाग, त्याला तिकून पाणी ओढ, कोणी काही वाटायला लागत तर त्याच्या हातातून ओढ. मग हे करीत काय चाललो आपण माऊली? मग हे सगळं जर करीत जर चाललो असेल तर आपल्या हातात खरोखर पुण्य मिळेल का? काय मिळणार आहे? काहीच नाही मिळणार. आणि बसलो तर काय करणार? तुझं काय आणि माझं काय? गावाची गटार उपसायचं काम कुठे करतो आपण माऊली? वारीमध्ये. आपण आलो कशासाठी? देवाचं चिंतन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी आलो. आणि आपण एकही गोष्ट या ठिकाणी जर करीत जर नसल तर मग आपण बरोबर काय घेऊन जाणार आहे? कर्ज घेऊन जाऊ नाही तर काय करू? मग जर आपणाला जर कर्ज जर नसेल घेऊन जर जायचं असेल, काय आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. ह्या जर गोष्टी आपण संसार सोडायसाठी आलो, कमीत कमी आलो इतक्या दिवस नाही घरी आपल्याच्यानं संसार सुटत, पण आता इथपर्यंत सोडून आलो का नाही संसार? बरोबर आहे का नाही? मग इथं जर संसार सोडून जर आलो तर संसाराचं चिंतन करायची काही गरज आहे का? जे चिंतन करण्यासाठी आलो ते आपण सोनार भाऊसाहेब चिंतन केलं पाहिजे का नाही? पण आपले कोण घडतं का? नाही घडत. तुम्ही जर भजनात असला, तुमची नसली इच्छा जरी भजन करायची, पण कानावर श्रवण तुमचं काय होतं? भजन होतं. चला मला ही गोष्ट सांगायची काही नाही, परंतु विषयाने विषय आला. महाराजांनी जी खंत व्यक्त केली ती मला तुमच्या समोर मांडण्याची एक इच्छा तयार झाली. का महाराज म्हणे अरे आरतीला कोणी नाही, प्रवचनाला कोणी येत नाही, नेमकी मंडळी कुठे जाती? मंडळी फक्त पाहती प्रवचन कधी होतं या बोचं, आणि ताट कुणीकडे आणि पाण्याचे टँकर कुणीकडे, इकडे चित्त असतं महाराज. बरोबर आहे का नाही? मग तिथं प्रवचन होऊ द्या, तो महाराज बाजूला जाऊ द्या. त्या ताटावर इतकी झुडम पडते महाराज, हा एक इकडे एक ताटा असतं तर हा एक हातात ओढितो आणि एक तो तिकडे हातात ओढितो. अरे काय आपण इतक्या घरचे सदन माणसं आहात महाराज, आपण खरोखर चांगल्या घरचे माणसं आहे. बरोबर आहे का नाही? मग आपण आपल्या शिस्तीने चाललो पाहिजे का नाही? बरं हे जे ताट आहे महाराज, आपल्याकडे समजा 4-5 हजार ताट आहे. मग असं नाही आज आपण 5,000 ताटं काढले दुपारच्याला आणि संध्याकाळच्याला 5,000 दुसरे काढले, परवाला परत तिसरे काढले, असं आहे का? नाही. त्याच 5,000मध्ये आपल्याला आळंदीपासून जेवण करीत कुठपर्यंत जायचं आहे? वाखरीपर्यंत जाणार. बरं जेवण करायला दुसरे कोणी लोक येणार आहे का त्याच्यात? आपणच जेवण करणारे. ताटं धुणारे कोण आहे? आपणच आहे. जेवणारे कोण आहे? आपणच आहे. मग खरोखर आपण ताटं चांगले साफ करतो का माऊली? प्रामाणिकपणे विचार करायचा ज्याची त्याने, का आपण खरंच ताट चांगलं साफ करून ठेवतो का? त्याला वाटतं माझं झालं, त्या ताटात कोणी जेवू नाही तर न जेवो. बापू आपण सासवडला मी स्वतः प्रत्यक्षात बघितलं, टप होते पाण्याचे आपण कशासाठी ठेवलेले, ते ताटा धुवून साफ झाल्यानंतर थोडं पाणी खळबळायसाठी. लोकांनी त्याच्यातच ताटं खळबळे त्या खरकाट्या पाण्यात आणि तसेच फेकले बाजूला. पण त्याला चांगल्या पाण्याने धुणं वगैरे काही त्याचं कर्तव्य केलं नाही. मग मला सांगा यातून काय आपल्या हातात पदार्थ मिळणार आहे परत? अहो कृष्ण भगवंताने जेवणाच्या पांडवांच्या यज्ञामध्ये पत्रावळ्या उचलायचं काम केलं. बरोबर आहे का नाही? मग आपण काय करतो इथे येऊन सांगा बरं माऊली? म्हणून आपण कुठल्याच भागात जर नसेल माऊली, माझं थोडंफार वेगळं वाटत असेल तुम्हाला, परंतु ह्या महात्म्याची माझी काही कळमळ नाही, परंतु जे संत महात्म्यांना वाटतं का हा समाज घर सोडून आलेला आहे या ठिकाणी, तर यांनी काहीतरी बॅलन्स काहीतरी घेऊन जावं घरी, ही त्यांची कळकळ आहे. ही तुमच्या पुढे मांडायची मला. आम्हाला काय करायचं आहे? तुम्ही या नाही का येऊन नाही आले तरी काय अडचण नाही, काय त्याला केंद्रीय महाराजाला काही फरक पडणार आहे का? आम्हाला काही फरक पडणार आहे? काही फरक पडत नाही. परंतु चला माऊली सांगतात, मग मी बोलत काय होतो, पुण्यतिथी का साजरी करायची, पुण्यस्मरण का साजरं करायचं, आपला हा विषय चालला होता. तर संत आपल्यासाठी ह्या जगामध्ये कार्य करून जातात. केंद्रे बाबांनी एवढं मोठं वैभव चालू केलं, उभं केलं, त्यांचे कोणी मुलं रडत होते का पाठीमागं? काही परिवार रडतो का त्याच्यासाठी इस्टेट करायचे महाराज? हे जे ज्ञानेश्वरी मंदिर एवढं उभा करायचं 800 कशासाठी? पंढरपूरची धर्मशाळेचा 800 हा कशासाठी? ही वारी करायचा एवढा 800 कशासाठी? का माझ्या वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांना काही ज्ञान मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी 800. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आपलं कर्तव्य त्यांची पुण्यतिथी ह्या महात्म्यांची साजरी करण्याचं काम. हा झाला पुण्यतिथीचा भाग. माऊली म्हणतात ते ज्ञानपै गाभरवे, जरी मनी आखी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. ज्ञान कोणतं ज्ञान असतं आणि बर्व म्हणजे काय? आपल्या दृष्टीने
ज्ञान जे आहे आपलं ज्ञान एकच आहे महाराज. आपला दृष्टिकोन कोणतं ज्ञान मिळालं पाहिजे मुलाला. आपण आपल्या मुलाकडून काय अपेक्षा करतो, काय आपण त्या मुलाला ज्ञान देतो. आई वडील आपण सगळे मुलाला लहानपणापासून ज्ञान देतो. काय लहानपणी आपण त्या मुलाला विचारतो, बाल्या तुला बायको कशी करायची, ते म्हणतो गोली गोली. हे आपले ज्ञान देण्याचे काय झाले, संस्कार झाले. बरोबर आहे का नाही. लईत लई आपली अपेक्षा काय, याने डॉक्टर झालं पाहिजे, याने इंजिनियर झालं पाहिजे, याने मोठी काहीतरी काय केली पाहिजे, नोकरी केली पाहिजे. आणि नोकरी कोणती केली पाहिजे का, त्याच्यातून 2 नंबरचा पैसा आपल्याला मिळाला पाहिजे. टेबला वरचाही आला पाहिजे आणि टेबला खालचाही आला पाहिजे. पण यातून कोणत्या एखाद्या आईवडिलांना वाटतं का माझा मुलगा एखादा महात्मा व्हावा, संन्यासी व्हावा, त्यांनी संन्यास घ्यावा आणि परमेश्वराची प्राप्ती करावी, त्याचंही सोयीत करावं आणि त्याच्या हिताबरोबर आमच्या 24 पिढ्यांचाही उद्धार करावा, असं कोणत्या आईवडिलांना वाटतं. मग आपलं जे ज्ञान आहे हे ज्ञान कोणतं आहे. आपलं ज्ञान असं आहे का आम्ही आतापर्यंत मातीत गेलो, खड्ड्यात गेलो आणि आम्ही जे केलो तेच तू कर. आमचाही उद्धार नको बाबा आणि तुझाही उद्धार नको. अहो बाबांनी अंगावर कपडा नव्हता महाराज. 79 साली मी बाबांच्या दिंडीमध्ये आलो. 60 माणसं होते. 60 बाबांच्या दिंडीमध्ये किती माणसं होते, 60 माणसं होते. आणि बाबा ह्या समाजाच्या सेवेसाठी जर तंबू ठोकले नाही तर खुंटी घेऊन पळत जायचे. आणि एखाद्याने जेवताना काही कमी पडलं म्हणून जर आवाज जर दिला तर बाबा पाठीमागून गारका मारून पुढे जाऊन त्याला वाढायचे. एवढी मोठी तळमळ, एवढी मोठी काय. म्हणजे जे संत जे असतात मग त्यांनी स्वतःचाही उद्धार केला आणि आपल्या पूर्वजांचाही उद्धार करतात. ते ज्ञान कोणाकडे असतं, संतांकडे असतं. आपल्याकडे ज्ञान आहे का. माऊली म्हणतात आपलं ज्ञान काही कामाचं नाही, ते ज्ञान पैगा बरवे. बरव म्हणजे चांगलं ज्ञान पाहिजे. बरवाचा अर्थ काय आहे, चांगलं ज्ञान पाहिजे. मग आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान चांगलं आहे का आपलं, आपलं ज्ञान मुळीच चांगलं नाही. मग जे संत सांगतात माऊलींना जे अभिप्रेत ज्ञान आहे ते बर्व म्हणजे तुझं हित केल्याचं ज्ञान पाहिजे, तुझा उद्धार झाला पाहिजे. मग तुझा जर उद्धार जर करायचा असेल तर ते ज्ञान कोणतं आहे आणि ते कोण देतं, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तर तुला ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला कोणाकडे जावं लागेल, संताकडे जावं लागेल. इतराकडे जाऊन ज्ञान मिळेल का माऊली, अजिबात ज्ञान मिळणार नाहीत. कारण जर आपला उद्धार जर करायचा जर असेल तर फक्त कोण करू शकतात, संतच उद्धार करू शकतात. संता व्यतिरिक्त कोणीही उद्धार करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल जे संत जे प्रेम करतात आपल्यावर, संत जे प्रेम करतात, महाराज बोलत असतील, विष्णू महाराज बोलत असतील किंवा कोणी आपल्याला बोलत असेल इथे किंवा काही, तर ते कशासाठी कशासाठी बोलणं आहे, आपल्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. आणि आपलं जे आहे आपलं मताने काय असतं, नाही आता मी इथं जागा आली इथंच बसतो, पुढं जायचं नाही. आणि महाराजांना काय असतं, सगळे जर लाईनीत जर बसले तर वाढ चांगल्या प्रकारे व्यवस्थित होईल, सगळ्यांचं जेवण काय होईल, व्यवस्थित होईल. जर दिंडीत जर चालले तुम्ही आपल्या लाईनीत चाललं पाहिजे, जेणेकरून तुमचं भजन होईल आणि बाकीच्यांना सुद्धा काय होईल, ऐकायला जाईल. मग हे जे प्रकार जो आहे तर ते जे ज्ञान देणारे जे संत असतात ते संत आणि आपल्या आईवडिलांमध्ये फरक आहे. मी तुम्हाला थोडा एक दृष्टांत एक सांगतो. एका गृहस्थाला एकुलता एक मुलगा होता आणि तो एकुलता एक मुलगा आणि फार लाडाकोडाचा होता. पत्नी होती, त्याचं लग्न झालेलं होतं आणि तो कधी मध्ये एका महात्म्याकडं, थोडा गावाच्या बाहेर एक आश्रम होता आणि केव्हा त्याला वेळ मिळाला त्यावेळेला त्या महात्म्याकडं तो भेटीला जायचा, महात्म्याचं दर्शन करून यायचा. आणि महात्म्याने बघितलं हा खरोखर चांगला, याचा काहीतरी उद्धार झाला पाहिजे. त्याने सांगायचं, बाबा हा देह नाशिवंत, मूळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकाचा बांधा वगैरे ते सगळं सांगायचे. हा ऐकायचा, जायचा. अरे हे तुझं गणगोत वगैरे काही कामाचं नाही, हे घरदार काही कामाचं नाही, हे तुझ्याबरोबर काही येणार नाही,
तुझे सत्कर्म करशील ते तुझ्याबरोबर येईल, इतर काही येणार नाही, असं महाराज त्याला नेहमी म्हणायचे. तर म्हणायचे, महाराज तुम्ही म्हणता सगळी गोष्ट खरी आहे, परंतु हे इतरांसाठी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे, तुझी काय गोष्ट वेगळी आहे. माझा परिवार खूप चांगला आहे, माझे आईवडील चांगले, माझे बंधू चांगले, नवे नवे माझी पत्नी इतकी चांगली आहे का माझ्याशिवाय ती कधीही एकदाही जेवण करत नाही, माझ्याशिवाय आईवडील राहू शकत नाही, माझ्याशिवाय पत्नी राहू शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं, बाबा हे सगळं थोतांडे, हे सगळं चुकीचं आहे तुझे बघतो, हे फक्त जोपर्यंत 2 रुपये आणतो तोपर्यंत फक्त तुझी किंमत राहणारी घरामध्ये. ज्या दिवशी तुझे यायचे 2 रुपये या घरामध्ये बंद होतील त्या दिवशी तुझी जागा कोपऱ्यामध्ये राहील. तो म्हणायचा, नाही बाबा. ते म्हणे, बघ तुला जर परीक्षा जर करायची असेल तर तू एक मी तुला सांगतो त्या पद्धतीत कर. त्यांनी काही आसनं त्या मुलाला शिकवले आणि ते आसनामध्ये त्यांनी एक असं शिकवलं का आपल्या शरीरामध्ये श्वास रोखून ठेवायचा आणि असं तू घरी कर आणि काय परिस्थिती होती बघ. आणि त्याने ठरवलं आणि घरी गेला आणि ती क्रिया त्याने केली. सांगितलं माझं पोट वगैरे दुखतं, अशी तब्येत बिघडली आणि त्याने ती क्रिया केली. आणि क्रिया केल्यानंतर सांगितलं, बघितलं, नाकाला हात लावला, सगळा श्वास पोटाला हात लावून बघितला, अरे तर सगळं झालं. हा गेला, रडारड सुरू झाली सगळ्यांची आणि सगळे शोक करायला लागले. आणि मग ही बातमी त्या महाराजांना कळवली. महाराज आले आणि शोक करायला लागले. महाराज, एकुलता एक पोरगा आमचा गेला हो, काय करू, माझी चिठ्ठी कुठे हरवली, माझं म्हातारपणाला काय होणार आहे, मला मरण आलं असतं चाललं असतं. पत्नी म्हणायला लागली, मी मागे राहून काय करू, मला भगवंता का नेलं नाही, तू मला न्यायला पाहिजे होतो पण त्यांना ठेवायला पाहिजे. सगळं त्या साधूने ऐकलं आणि त्याने सांगितलं, हे बघा तुम्ही सगळे जर तयार आहे तर मी याला एक उपाय आहे आपल्याकडे. काय? त्याने थोडं दूध मागितलं, ते दूध घेतलं आणि एक पिशवी होती, त्या पिशवीतून बटव्यातून थोडी अशी साखर नकळत त्यांच्यात टाकली दुधात आणि त्या मुलावरून उतरवली 5 वेळा आणि सांगितलं, हे जे दूध जो घेईल तो मरणार आणि हा मुलगा जिवंत होईल. मग पहिल्या छूट वडिलांकडे केली, बाबा तुम्ही म्हणत होते माझी चिठ्ठी कुठं हरवली, तुम्ही घ्या. ते म्हणे, मी घेतलं असतं परंतु ह्या म्हातारीचं कोण सांभाळ करील, शेवट म्हातारीला कोणी नाही ना. म्हातारीला सांगितलं, म्हातारीने सांगितलं, म्हाताऱ्याला मी जर गेले तर म्हाताऱ्याला कोणी नाही. मग सांगितलं, त्या पत्नीकडे नेलं ते आणि सांगितलं, तू म्हणत होती घे औषध, तुझे पती उठून बसतील. ती म्हणे, महाराज मी पण घेतलं असतं पण आता माझे 2 लहान लेकरं आहे, यांचा कोण सांभाळ करील. मग हा तो मुलगा ते ऐकत होता आणि मग सांगितलं, मग आता तुम्ही कोणी घेत नाही, मग आता मुलगा आता उठवायचा मी घेऊ का. म्हणे, जगाच्या कल्याणा संताच्या उभीती महाराज तुमचं काम तेवढंच आहे ना, घ्या 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 घ्या. मग महाराजांनी काय केलं, त्याच्यामध्ये काय टाकली होती, साखर आणि ते दूध घाटा पेले आणि तो मुलगा उठून बसला आणि सांगितलं, सांग बाळ, हे तुझ्या कोणी कामाचं आहे का, हे तुझ्या कोणी कामाचं आहे का. आणि मग त्या मुलाच्या लक्षात आलं, अरे खरोखर महाराज सांगत होते हे सगळं थोतांडे, आपलं हित जर करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, याचा त्याग केला पाहिजे. मग आपण सगळ्याचा त्याग करायचा का विजूभाऊ. हां, नका बायका पोरायला सोडू तुम्ही, ती तुमच्या बरोबर जर तुमच्यासाठी जर जेवत जर नसेल, तुमच्या बरोबर जेवत जर इथं असेल, परंतु महाराज वारीपुरतं तरी आपल्याकडे वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, वारीपुरतं तरी नाही तिथं, पण इथं तरी येऊन आपण भजन केलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे का नाही, जी वारी इथे चाललं पाहिजे का नाही. आपल्या दिंडीमध्ये समाज किती सांगायचा, 5-6 हजार, आणि दिंडीत चालायला किती, 500-600 लोक. बरोबर आहे का, चुकीचं आहे. मग ते म्हणतात आम्ही पुढं चालतो, आम्ही सुद्धा पुढं दिंडे. अरे पापाचे कळत पळती पुढे काय, तुम्ही त्या नाही भजन करून देत नाही, सुई नाही चालत नाही. आपण चालताना पुढं सुईना चालतो का, इतका तिकडे पाण्याचा टँकर दिसला का तिकडं पळ, इकडं कोणी वाटायला दिसलं की ह्या साईडला पळ, इकून परत तिकडे कोणी वाटायला लागलं का त्या साईडला पळ. मग त्या दिंडीवाल्यांना चालून देत नाही आणि आपणही व्यवस्थित चालत नाही. मग नसेल तेवढं वैराग्य आपल्याच्याने प्राप्त होत, पण कमीत कमी आपण वारीमध्ये आलो एवढं तरी आपल्याकडे वैराग्य प्राप्त झालं पाहिजे का नाही.
बरोबर आहे का नाही? मग त्या संतांना आपण भजलं पाहिजे असं कोण म्हणतात? माऊली म्हणतात. मग हे जे संत आहे, हे जे भजन करतात, ह्या संतांना का भजायचं? का यांच्या पाठीमागं जायचं? परत अजून प्रश्न तयार होतो. आपण एक काय असतं, प्रत्येकजण जो प्रयत्न करतो, तुम्ही मी जे प्रयत्न करतो, आपण हितासाठी प्रयत्न करतो. काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे, आपल्याला काहीतरी लाभ झाला पाहिजे. परंतु माऊलींचं म्हणणं, भगवंताचं म्हणणं, आपण प्रयत्न करा, पण खऱ्या अर्थाने आपलं हित काय, हित म्हणजे स्वतःचं हित काय, हे बघितलं पाहिजे. आपण स्वहित बघितलं पाहिजे. आणि मग जर स्वहित जर बघायचं जर असेल तर तुम्हाला 3 मी गोष्टी सांगतो तुम्हाला. काय? पहिलं आपण साधूच्या संगतीत गेलं पाहिजे. कोणाच्या गेलो पाहिजे? साधूच्या संगतीत जर गेलो तर साधूच्या संगतीत तुम्ही जात राहिले कायम कायम, संताच्या संगतीत जर गेलो तर तुम्हाला काही प्रकारचा भाव तयार होईल. काय होईल? भाव तयार होईल. आता बापूंशी माझा जर भाव जर तयार जर नसला, कापे साहेबांशी माझा जर भाव जर तयार जर नसला तर माझं प्रेम त्यांच्यावर होईल का? होईल का? ज्या वेळेला आपलं एखाद्या माणसाशी प्रेम, त्याला कोण करतील? तर हे जे संत आहे, हे संत आपल्याला भगवंताची भेट घालून देतील. म्हणून आपण काय केलं पाहिजे? अगोदर आपण पहिलं काय पाहिलं पाहिजे? आपल्याला बोलून गेलो मी आता. काय? स्वहित पाहिलं पाहिजे. आपला स्वतःचं हित कशात आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि स्वहित पाहायचं जर असेल तर आपण कोणाकडे गेलो पाहिजे? संताकडे गेलो पाहिजे, साधूकडे गेलो पाहिजे. आणि साधूकडे जर आपण जर गेलो तर साधूकडे जात असल्याने कायमच्या त्या सान्निध्यामुळे आपला त्याच्याविषयी भाव तयार होईल. आणि भाव जर तयार जर झाला तर ते संत आपल्याला काय करतील? भगवंताकडे नेतील. कोण? हे संत भगवंताकडे नेतात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ध्रुव बाळाचं नाव ऐकलेलं आहे आपण, बरोबर आहे ना? ध्रुव बाळ किती वर्षाचा असताना देवप्राप्तीसाठी निघाला भगवंताकडं? ध्रुव बाळ किती वर्षाचा? 5 वर्षाचा असताना ध्रुव बाळ भगवंताच्या प्राप्तीकडे निघाला. मला मागचा इतिहास सांगायचा नाही. आणि ज्या वेळेला तो ध्रुव बाळ भगवंताच्या प्राप्तीसाठी चालला त्यावेळेला त्या नारदाने बघितलं, हे छोटं 5 वर्षाचं बालक आहे आणि याला व्यवस्थित बोलता येत नाही आणि भगवंताच्या प्राप्तीला चाललेलं आहे, तर याला भगवंत कसा प्राप्त होईल? तर आपण याला समजून सांगितलं पाहिजे की बाबा हे भगवंत प्राप्त करण्याचं काम तुझं नाही आहे, अजून तुझं वय नाही आहे. आपण याला समजून सांगून नारद त्याच्याकडे गेले आणि सांगितलं, बाळ तुझं नाव काय? त्याने सांगितलं ध्रुव बाळ. पर तू कुठं चालला? म्हणे मी भगवंताच्या प्राप्तीसाठी चाललो, भगवंताला भेटायचं आहे मला. अरे भगवंत भेटणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही आहे बाबा. भगवंत एवढा सोपा नाही आहे तुला भेटण्यासाठी, अजून तुझं वय नाही आणि या ठिकाणी तू कुठे जंगलामध्ये फार त्रास आहे, तुझ्याच्याने ते शक्य नाही आहे. त्याने सांगितलं काही जरी झालं तरी मी मागे जाणार नाही, मला भगवंताची प्राप्ती करायची. याने बघितलं का हे असं तसं बाळ नाही आहे, हे भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय मागं जाणार नाही. छोटीशी परीक्षा घेतली आणि त्याला एक मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. ह्या मंत्राचा तू काय कर? जप कर.
म्हणजे या ध्रुव बाळाला कोण भेटलं? संत भेटले आणि त्या संताच्या योगाने त्याला भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून आपण कोणाकडे गेलो पाहिजे? संताकडे गेलो पाहिजे. अजूनही जर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, वाल्या कोळीचं नाव आपण ऐकलेलं आहे, बरोबर आहे. वाल्या कोळी हा कोण होता? पूर्वी कोण होता? लुटारू. त्याचं काम काय होतं? माणसं मारणं. माणसं कोण? ब्राह्मण. आणि ते ब्राह्मण कशावरून? तर त्यांच्याकडे शालिग्राम असायचा. शालिग्राम, तो शालिग्राम पूजेसाठी असायचा. ते सगळ्या वस्तू द्यायचे परंतु शालिग्राम देत नव्हतं. आणि मग याला असं वाटायचं की हे सगळं आपल्याला देतं, पण वस्तू ज्या अर्थी देत नाही ती काहीतरी किमतीवान असली पाहिजे. ते मरणाला तयार व्हायचे पण शालिग्राम देत नव्हते. असे ब्राह्मण त्या वाल्याने मारले. किती मारले? 7 रांजण आपण आख्यायिका ऐकलेली, बरोबर आहे का नाही? असे मारलेले ब्राह्मण, तो इतकं झालेलं पाप, त्या वाल्याला कोण भेटले? चला, भगवंताची इच्छा असती काही. आपले अध्यक्ष आणि त्यांचे चिरंजीव आज हार्ट अटॅकने त्यांचं निधन झालं. तर आपण नंतर बोलू त्याच्यावरती. हां, असं हो, रामकृष्ण हरी. हर्ष साहेबांचे आपले जे माजी अध्यक्ष आहे, हो, त्यांचे चिरंजीवाचं आज हार्ट अटॅकने निधन झालेलं आहे. चला, भगवंतांना आपण नंतर याचा कार्यक्रम करून घेऊ, श्रद्धांजलीचा कार्यक्रम. तर तो जो वाल्या कोळी आहे, त्या वाल्या कोळ्याला कोण भेटला? नारद मुनी भेटले. आणि त्या नारद मुनीने सांगितलं, अरे बाबा तू हे पाप करतोय. ते म्हणे मला सांगू नको पाप आणि पुण्य काही, मी तुला सुद्धा मारणार आहे, मला बाकीचं काही सांगू नको. अरे मला तू मार म्हणे, परंतु हे जे पाप करतो हे कशासाठी करतो? मग ते संताची संगत झालेली होती त्यांना. मग तो बोलायला लागला, मी हे जे करीत आहोत हे माझ्या परिवारासाठी करतो, माझ्या पत्नीसाठी, मुलासाठी, माझ्या परिवारासाठी करतो. त्याने सांगितलं हे पाप फक्त तुलाच एकट्याला भोगावं लागणार आहे. त्याने सांगितलं नाही, माझा परिवार याच्यामध्ये. म्हणे तू विचार त्यांना. त्याने सांगितलं तू पळून जाशील. नारदाला बांधून ठेवलं आणि ते पळत गेले. आणि गेल्या गेल्या पत्नीला विचारलं, मी हे सगळं करीत आहे, लूटमारीचं काम करतो, लोक मारतो आणि तुम्हाला आणून खाऊ घालतो, तर याच्यातून पाप होतं असं मला ऐकायला मिळालं. तर हे जे पाप जर झालं तर याच्यात तुम्ही भागीदार आहे का नाही? ती म्हणे, मी ज्या दिवशी ह्या कपाळाला तुमच्या नावाचा टिळा लावला, कुंकू लावलं, त्या दिवसापासून ची संपूर्ण माझी जबाबदारी कोणाची आहे? तुमची आहे. मी एक सांगतो, ह्या मावल्यांचं समर्पण किती असतं बघा. ह्या मावल्यांचं समर्पण किती असतं. आपल्या आईवडिलांचा, कुटुंबाचा, तिकडल्या यांचा त्याग करून ती आपल्या पतीच्या घरी येते, बरोबर आहे का नाही? मग त्या पतीच्या घरी आल्यानंतर आपल्या कपाळाला कुंकू कोणाच्या नावचं? पतीच्या नावचं. हातातल्या बांगड्या कोणाच्या नावच्या? पतीच्या नावच्या. पायात बोटात जोडे कोणाच्या नावचे? पतीच्या नावचे. नाव घ्यायचं ठरलं तरी कोणाचं नाव घ्यायचं? पतीच्या नावचं. मग एवढं जर समर्पण तिने जर केलेलं आहे तर मग जबाबदारी कोणाची? पतीची आहे, बरोबर आहे का नाही? मग तिने हेच सांगितलं वाक्यात, मी जर हे सगळं जर समर्पण तुम्हाला जर दिलेलं आहे, हे संपूर्ण शरीराचा अधिकार म्हणजे सगळे माझे नाक, बोट, कानातलं, पायातलं, त्या काय ते पैंजण का काय ते, हे सगळं कोणाच्या नावचे? तुमच्याच नावचे जर सगळं आहे तर तुम्ही आम्हाला पोचतात. यातली कोणती गोष्ट तुम्हाला आम्ही त्यातून तुम्ही जे कमावता ही जबाबदारी तुमची आहे.
मग तुम्ही कशाही पद्धतीत कमवून आणलं साठे साहेब, तरी ती जबाबदारी कोणाची? आपल्याला पोचण्याची आपली जबाबदारी आहे. मग तुम्ही पुण्याने कमवून आणा, नाही तर पापाने कमवून आणा. पण पुण्य जर केलं, तुम्ही वारीत आले, तर अर्ध कापून तिथं द्यावं लागणार तुम्हाला घरी, हे न सांगता. आणि पाप जर केलं तर पाप 100% आपल्याला भोगावं लागणार आहे. एवढंच नव्हे तर पत्नीने केलेलं काही पाप ते अर्ध आपल्याला घ्यायचं आहे. का? एवढं सर्वस्व तिने आपल्यासाठी दिलेलं आहे. मग त्या वाल्याला सांगितलं, मग त्यांनी डोक्याला हात लावला, पळत आला आणि नारदाचे पाय धरले आणि सांगितलं का ते नाही म्हणतात. म्हणे मग जर तुला जर उद्धार जर करायचा असेल तर तुला सांगतो राम नामाचा जप कर. त्याला घन प्रयत्न केला पण त्याला राम म्हणता येत नव्हतं. महाराज मारा म्हणतो, पण काय करतो? भावनाने म्हण, श्रद्धेने म्हण. आणि त्या रामवाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. कोणाच्या संगतीमध्ये झाला? कोणाच्या? संताच्या संगतीमध्ये झाला. अजून मी तुम्हाला एक पुढं जाऊन सांगतो. नुसत्या संतांच्या संगतीत उद्धार झाला नाही, ज्या वेळेने त्याने सगळं रामायण लिहिलं. कोणाच्या अगोदर? प्रभू रामचंद्राच्या अगोदर रामायण लिहिलं. पुढं नंतर प्रभू रामचंद्र जन्माला आले. जन्माला आल्यानंतर सीतेशी स्वयंवर झालं. सीतेशी स्वयंवर झाल्यानंतर पुढे ते वनवासाला निघाले. आमच्या नाशिकला पंचवटीमध्ये आले. तिथं रावण आला, सीतेला घेऊन गेला. पुढं प्रभू रामचंद्राने रावणाशी युद्ध केलं, सीते मातेला परत आणलं. पण परत आणताना, स्वीकार करताना त्याने सांगितलं आपल्याला ह्या जनतेमध्ये जायचं आहे. कुठे जायचं आहे? ह्या जनतेमध्ये सीतेला घेऊन जायचं आहे. तर ही जनता काय बोलल सांगता येणार नाही. आणि सीतेला सांगितलं तुझा मी स्वीकार करणार आहे, परंतु अगोदर अग्निकाष्ट घे. तू काय कर? मी पवित्र आहे. 6 महिन्याच्या रावणाची इथं होती ना, तू पवित्र आहे, अग्निकाष्ट घेन, मग मी तुझा स्वीकार करतो. सीतेमातेने अग्निकाष्ट घेतलं, सीतेमातेचा स्वीकार केला आणि अयोध्येमध्ये आले आणि रामराज्य सुरू झालं. शिरसाट महाराज रामराज्य सुरू झालं. पण पूर्वीचे राजे असे होते की मी करतो कारभार हा बरोबर आहे का चुकीचा आहे हे बघण्यासाठी गुप्त हेर पाठवायचे आणि नगरीमध्ये आपल्याविषयी लोक काय चर्चा करतात, मग आपण काय केलं पाहिजे, आपला कारभार बरोबर आहे का चुकीचा आहे हे पूर्वीच्याच राजाने करावं. आणि मग असा हेर जात असताना त्या नगरीत ते फिरत असताना एका पर्यटनीचं भांडण चाललं होतं आणि त्या पर्यटनाची मंडळी घरी आली होती. ती काही दिवस माहेरला गेल्यानंतर त्या पर्यटने सांगितलं मी तुझा स्वीकार करणार नाही, चल नाही घराच्या बाहेर. ती म्हणे अहो मला का तुम्ही असं करता, मी आता माहेर येऊ राहिले. तू जरी माहेरून येऊ राहिली, मी त्या रामासारखा लंपट नाही आहे. तू त्या रामासारखं मला समजते का? त्या रामाने ती सीता 6 महिने त्या रावणाने घेऊन गेला आणि त्या सीतेला तो रावण परत स्वीकार केला, तसा मी नाही. हे पर्यटन त्या मुलांनी ऐकलं आणि हे सकाळीच महालामध्ये गेले ना, प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसले आणि पहिले ह्या दूतांना विचारायचे तुम्ही नगरीतून काय बातमी घेऊन आली. यांनी माना खाली घातल्या, त्यांची हिंमत होत नव्हती सांगायला. प्रभू रामचंद्राने काही असं सांगा, तुम्ही माना खाली घालू नका, काय असेल ते मला सांगा. त्यांनी सांगितलं का अशा पर्यटनीचं भांडण चाललं आणि त्याने सांगितलं की मी राम नाही आहे, त्याने सीतेचा स्वीकार केला. ती सीता रावणाच्या ताब्यात 6 महिने होती, मी तसा नाही आहे. प्रभू रामचंद्राने सांगितलं अरे हे होणार होतं म्हणून मी सीतेला अग्नीतून काय करायला लावलं, हे करून तिला पवित्रता बघितली. आणि जरी समाज जर आक्षेप जर घेत असेल तर मी आता सीतेचा त्याग करतो. आणि तिथंच जाहीर केलं की मी सीतेचा त्याग करणार आहे. आणि सीतेचा त्याग करणारे सगळे अयोध्यामध्ये बातमी गेली, सगळीकडे बातमी गेली. कौशल्या, सुमित्रा सगळं तिथं आल्या आणि सांगितलं अरे रामा मी असं ऐकलं, आई खरं येते, मी सीतेचा त्याग करतोय. अरे पण तिची चूक काय? आई ते मला विचारू नको, पण जर समाजाची जर इच्छा जर असेल तर मी सीतेचा त्याग करतो. सगळ्यांनी सांगितलं अरे मी तुझी आई आहे, आई जरी असेल तरी आई मी आज ह्या ठिकाणी मी तुझं ऐकू शकत नाही. मग सांगितलं या ठिकाणी फक्त वशिष्ठ ऋषीचंच ऐकलं जाईल. वशिष्ठ ऋषीला बोलवलं आणि वशिष्ठ ऋषींनी आले आणि सांगितलं रामा सीतेचा त्याग करू नको. त्यांनी सांगितलं नाही मला सीतेचा त्याग करावा लागेल. अरे असं करू नको. म्हणे मग काय करावं लागेल? म्हणे ज्याने ग्रंथ लिहिला पूर्वी
कोणी त्या पाप्याने वाल्याने तो ग्रंथ आणा आणि त्याच्यात जर असेल सीतेचा त्याग तर सीतेचा त्याग करणार, आणि त्याने जर लिहिलं नसेल सीतेचा त्याग नाही करायचा तर मी शब्द बघतो. आणि आणला ग्रंथ आणि त्याच्यामध्ये होतं काय? सीतेचा त्याग. मला काय सांगायचं आहे, आणि असं असताना सुद्धा ह्या कोणाला हे मिळालं? त्या वाल्याला. कोणाच्या संगतीमुळे? संतांच्या संगतीमुळे. ह्या ठिकाणी देवाला सुद्धा शब्द पाळावा लागतो महाराज. एवढी ताकद कोणाची? या संतांची. मग ह्या संतांची एवढी जर ताकद असेल तर मग मी अजून तुम्हाला एक पुढला प्रकार सांगतो. ह्या जगामध्ये जर तुम्ही जर समाजामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला 3 प्रकारचा वर्ग दिसेल. ह्या 3 प्रकारच्या वर्गामध्ये एक कनिष्ठ म्हणजे वाईट, एक मध्यम आणि एक चांगला. प्रथमतः आपण वाईट बघू. माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून जन्माला आला, नको खायचं ते खाल्लं, नको पिऊ नये ते प्याला, नाही संगत करायची ती केली, असं करत करत जीवन जगत तो माणूस मेला. आपण त्याला त्या मेल्यानंतर त्याला काय म्हणू? चांगला का वाईट म्हणू? कसं म्हणू? वाईट माणूस म्हणू. कारण त्याने नाही खायचं ते खाल्लं, पिऊ नये ते पेलं, नाही संगती करू नये ते केल्या, आणि आयुष्यभर असं आयुष्य घालवल्यानंतर तो माणूस मेल्यानंतर तो काय झाला? आपण वाईट म्हणू. अजून एक दुसरा प्रकार, माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून जगला, गोरगरिबांच्या काय केल्या? मुला मुलींचे लग्न लावले वगैरे असे कार्य केले, आणि आयुष्य करत करत तो माणूस मेला. आपण त्याला काय म्हणू? चांगला आहे, बरा आहे. बरोबर आहे का नाही? पण तिसरा प्रकार तुम्हाला सांगतो, माणूस म्हणून जन्माला आला, काय? माणूस म्हणून जन्माला आला, महात्मा म्हणून जगला, आणि देव माणूस म्हणून मेला. याला आपण कसं म्हणणार? याला उत्तम म्हणणार, चांगलं म्हणणार. परंतु ही क्रिया घडण्यासाठी सुद्धा तुम्हाला कोणाची गरज आहे? संताची गरज आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला संतत्व जर प्राप्त करून जर घ्यायचं असेल, तुम्हाला जर संताकडे जर जायचं असेल, तुम्हाला संताच्या सानिध्यात जर जायचं असेल तरच हे तुम्हाला फळ प्राप्त होऊ शकतं. एरवी तुम्हाला फळ प्राप्त होऊ शकत नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनीचे मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. महाराज आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं मार्गक्रमण जर करायचं जर असेल, आपली वाट जर चालायची जर असेल, तर आपल्याला ज्या संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानेच आपल्याला जावं लागणार आहे. तेव्हाच आपलं स्वहित या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि जर आपल्याला आपलं स्वहित प्राप्त जर नसेल करायचा, मनोमार्ग गेला आणि तो तेथेची मुकला. आपल्या मनाच्या मार्गाने जर आपण जर गेलो तर मग काही आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून जर आपणाला जर काही मिळवायचं जर असेल, म्हणजे काय मिळवलं पाहिजे, तर आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती केली पाहिजे. आणि ही जर भगवंताची प्राप्ती करायची जर असेल तर आपण संताच्या सानिध्यात गेलो पाहिजे. आणि संताच्या सानिध्यात गेल्यानंतर तुमच्याकडून काय होईल? त्या संतांविषयी भाव तयार होईल. भाव तयार झाल्यानंतर तुमच्याकडून भक्ती घडली जाईल, आणि भक्ती घडल्यानंतर तुम्हाला परमेश्वराची देवाची प्राप्ती होईल. अजून तुम्हाला एक पुढलं आपण उदाहरण घेऊ. ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं तीर्थयात्रा करायच्या. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वयं तपायन तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि माऊलींनी ठरवलं तीर्थयात्रा करायची. मग आता संघ कोण घेतलं पाहिजे? मग संघ बरोबर तर माणूस कसा घेतला पाहिजे? आपल्या बरोबरीचा. बरोबर आहे का नाही? मी जर बिडी ओढणार जर असेल, मला जर प्रवासात मी कोण शोधणार? बिडी ओढणारच पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? तर ती संगत टिकणार आहे. ज्याला भजन करायचं आहे त्याने संगत कोणाची घेतली पाहिजे? संग भजनावाल्याची. जो भूस तोडणार आहे त्याला जर कुठे वर जायचं असेल त्याने कोणाची संगत, तो त्याचीच लेवल बघल. बरोबर आहे का नाही? माऊलींनी ठरवलं मला यात्रा करायची, पण मला कोणाला घेतलं पाहिजे? नामदेवाला घेतलं पाहिजे. आणि ते पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेले आणि नामदेवाला सांगितलं, नामदेवा तीर्थयात्रा करायची इच्छा आहे, आणि त्या तीर्थयात्रेमध्ये
तुम्ही माझ्याबरोबर असावी इच्छा आहे. महाराज, तीर्थयात्रा या जीवनामध्ये अवश्य केली पाहिजे, पण तीर्थयात्रा करायची कोणाबरोबर हे आपण ठरवलं पाहिजे. महाराज, तीर्थयात्रा करणाऱ्यांचं पेव फुटलं. आपल्याला कोणाची टीका करायची नाही, कोणाची निंदा करायची नाही, ह्या गादीवर बसलेलो आहे. परंतु तीर्थयात्रा अशी ठिकाणी करावी का त्या तीर्थयात्रेमध्ये गात जागा गात जागा जिरं जाऊन आपल्याला भजन पूजन ऐकायला मिळत अशा बरोबर जावा. नाही तर मग तीर्थयात्रेला निघाला आणि तुम्हाला बोलून गेलो मी, सगळे कोणाचं सगळ्याचं धुणं दूध जर चालला तर काय मिळणार आहे महाराज. म्हणून जाताना यात्रे जर करायची असेल तीर्थयात्रा तर कोणाच्या संतांबरोबर केली पाहिजे, आणि करायची जर असेल यात्रा तर आमच्या विष्णू महाराजांबरोबर केली पाहिजे महाराज. एकदा ज्यांनी केली नसेल ना, आणि त्यांनी एकदा यात्रा करून बघा, काय काय मिळेल तुम्हाला महाराज. अहो, खायचे तर विचारूच नका, खायला काय मिळेल ते विचारूच नका, परंतु भजन, सकाळचा काकडा, संध्याकाळचा हरिपाठ, वेळ मिळेल तिथं सत्संग, प्रवचन, कीर्तन, आणि प्रत्येक तीर्थावरती गेल्यानंतर मेंढरावानी सोडून न जायचं. जा तुम्ही आणि काय करा, त्या नदीत किंवा त्या तीर्थात डुबक्या मारून या. हा प्रकार नाही. तुम्हाला त्या तीर्थावर जाणार, त्या तीर्थाचं अगोदर महत्त्व सांगणार. मी सांगा, आता मी आला काशीला आलो तुमच्याबरोबर, आणि जर काशीचं महत्त्वच काही माहीत जर नसलं तर मी काय करणार, जाऊन उडी मारणार, डुबकी मारणार. आलो समजा इथले गेले लोक काशी भगवानकडे, तिथं जाणार आणि हात जोडणार आणि निघून येणार. काय इतिहास माहिती आहे. परंतु आमच्या महाराजांबरोबर जा, तुम्हाला त्या गंगेचं महत्त्व मिळेल. त्या ठिकाणी विष्णू म्हणजे शंकर भगवंताचं प्रत्येक ठिकाणचं महत्त्व, तुम्हाला ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणचं अगोदर तुम्हाला सगळी माहिती मिळणार, आणि माहिती मिळाल्यानंतर मग तुम्हाला दर्शनाला घेऊन जाणार, स्वतः दर्शनाला बरोबर असणार, आणि तुमची जेवणाची व्यवस्था करणार. हाय फावल्या त्यावेळेमध्ये हरी कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळणार. म्हणून संगत करायची, तीर्थयात्रा जर करायची तर ती कोणाबरोबर केली पाहिजे आपण ठरवलं पाहिजे. त्याप्रमाणे माऊलींनी ठरवलं मला तीर्थयात्रा करायची आहे, पण मी कोणाबरोबर यात्रा करू. त्यांनी ठरवलं नामदेव महाराजाबरोबर यात्रा करायची. आणि नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेव मला यात्रा करायची आणि इच्छा आहे का तुमच्याबरोबर तीर्थयात्रा करावी. नामदेव महाराजांनी सांगितलं, बाबा सगळी गोष्ट खरी आहे, परंतु मी पांडुरंग सोडून नाही येऊ शकत, ह्या विठ्ठलाला सोडून मी येऊ शकत नाही. म्हणे जर मी पांडुरंगाला जर विचारलं, माऊलींनी सांगितलं, हा मग विचारा म्हणे, काही अडचण नाही. त्यांनी परवानगी दिली तर मी आल्याशिवाय राहणार नाही. परंतु नामदेव महाराजांना वाटलं का पांडुरंग परमात्मा मला काही सोडणार नाही, म्हणजे मग आपल्यावर काही येणार नाही. आणि माऊली गेले आणि माऊलींनी भगवंताला हात जोडले आणि सांगितलं, इच्छा आहे मला तीर्थयात्रा करायची, आणि त्या तीर्थयात्रेला नामदेवाला बरोबर न्यावं असं वाटतं, तर मग ती परवानगी घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. पांडुरंग परमात्मा हसले आणि आनंद झाला. वा वा माऊली, माझ्या नामाला जर तुमच्याबरोबर यात्रा जर घडत जर असेल तर मग या आनंदाला काय. अवश्य घेऊन जा, अवश्य घेऊन जा. आणि नामदेव देवपुढं माऊलीमध्ये नामदेव पाठीमागं होते, आणि नामदेव पाठीमागून हात करीत होते, नाही म्हणू नको, मला पाठवायला परवानगी देऊ नको. पण देवाने ऐकलं नाही, देवाने सांगितलं घेऊन जा. माऊली बाजूला गेली, म्हणे देवा मी तुम्हाला नाही म्हणत होतो ना, मला जायची इच्छा नाही. भगवंताने सांगितलं मी तुम्हाला परवानगी कोणाबरोबर देत आहे याचा जरा विचार करा. एक महान संत आहे, त्या संतांबरोबर मी तुम्हाला परवानगी दिली, माझ्या माऊलीबरोबर मी तुम्हाला परवानगी देतोय, तुम्ही यात्रा करून या. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज निघाले. भगवंत आणि रुक्मिणी चंद्रभागेच्या पलीकडे तटापर्यंत आले. भगवंताचे डोळे डबडब भरून आले, रुक्मिणी मातेचे डोळे डबडब भरून आले, आणि सांगितलं माझ्या नामाला मी अजून कधी सोडलं नाही. आणि सांगितलं माऊली, मी माझ्या नामाला आतापर्यंत कधी सोडलं नाही बरं, पण माझ्या नामाचा सांभाळ करून आणा. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यात्रेला गेले, तीर्थयात्रा करून संपूर्ण यात्रा करून आले. आणि भगवंताकडे आल्यानंतर नामदेवाला समजलं आणि सांगितलं, भगवंता मला असं वाटत होतं का मला तीर्थयात्रेची काही गरज नाही, कोणत्या संताबरोबर जाण्याची काही गरज नाही,
कारण देव माझ्या हातचं खातोय, देव माझ्या हातचं पाणी पितोय, देव माझ्याशी बोलतोय. ह्या सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे ह्या गोष्टीचं मला महत्त्व नव्हतं. परंतु काय सांगू आता, संताचे उपकार आणि मज निरंतर जागविती. ह्या संतांच्या संग काय सांगू, मला माऊलींनी फार उपकार केले माझ्यावरती, माझ्यावर फार सांभाळ केला आणि सगळी यात्रा करून आणल्यावर माझी सगळी भ्रांती निघून गेली. म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. यथामथी यथा अवकाश या ओवीवर बोलण्याचा प्रयत्न केला. महाराज, खरोखर या गादीवर बसण्याचा अधिकार लागतो. मग माझा अधिकार आहे का? अजिबात नाही. माझा अधिकार काय आहे? ह्या संतांच्या चरणाची सेवा करणं एवढा अधिकार आहे महाराज माझ्यावाला. अगदी वस्तुस्थिती सांगतो. काही जर ज्ञान जर मी एक सांगतो, विजय भाऊ, मी तुमच्याकडे जर 500 रुपये मागायला आलो तर तुमच्या खिशात अगोदर 500 रुपये पाहिजे का नाही? तेव्हा तुम्ही मला 500 रुपये देणार आहे. कमीत कमी त्यापेक्षा जास्त पाहिजे तेव्हा तुम्ही मला 500 रुपये देणार आहे. बरं, जर तुमच्या खिशातच जर 500 रुपये जर नसले तर तुम्ही मला काय देणार आहे? बरोबर आहे का नाही? परंतु हे ज्ञान देण्याला तेवढा अधिकार पाहिजे, तेवढं पाहिजे भांडवल महाराज. ही फाटकेची झोळी आणि बसवली. परंतु हे जे सगळी सेवा असती, ही आमचे गुरुवर्य केंद्रे बाबा माऊलीने रेडा बोलावला हे आम्ही इतिहासात ऐकलं, वाचलं, संतांच्या तोंडून ऐकलं. परंतु आत्ताच्या युगामध्ये केंद्रे बाबांनी त्यावेळेला 4 पायाचा रेडा बोलवला, पण हा 2 पायाचा रेडा इथं बसून बोलवायला लावला. ही केंद्रे बाबाची ताकद आहे महाराज. म्हणून अशा संतांच्या सानिध्यात राहण्याचा योग माझ्या आईवडिलांचं ते पुण्य असेल. म्हणून मी बाबांकडे आलो. फक्त 5 मिनिट तुमचे घेतो. मला माझा इतिहास सांगायचा नाही. तेच तर मी आमचे वैद्य बाबांनी गावी कीर्तन केलं शिरसाट महाराज, आणि त्या तुकाराम विजेचा सप्ताह होता. आणि त्या सप्तेमध्ये त्यांनी कीर्तनामध्ये असं सांगितलं का माणसाने जन्माला आल्यानंतर माऊलीच्या बरोबर पायी वारी करावी, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याला मरणाचा अधिकार आहे. म्हणजे मरणाचा अधिकार म्हणजे काय? का सद्गती त्याला काहीतरी संतांच्या संगतीत मिळू शकतं. आणि ते ऐकलं 1979 साली आणि माऊलीच्या वारीमध्ये आलो. आल्यानंतर आमच्या गावातले एक रोकडे बाबा होते, त्यांना तयार केलं. 2 जण आम्ही आलो. तेवढं 60 माणसं होते. आणि आळंदीमध्ये आलो. आणि मग जायचं कोणाकडे माहीतच नाही. वैद्य बाबांकडे गेलो आणि विचारलं, बाबा आम्ही आलो दिंडीत जायला आता माऊलींच्या. ते म्हणे ठीक आहे आले, पण मग कोणाच्या दिंडीत जायचं? आम्ही म्हटलं माऊलीच्या दिंडीत जायचं. अरे बाबा तसं नाही, पण जायचं तुम्हाला कोणाच्या? आले माऊलीच्या दिंडी, पण जायचं कोणाची? मी म्हटलं असं काय करतं? यांनी सांगितलं माऊलीच्या दिंडीला यानं आलो नाही. हे म्हणतं कोणाच्या दिंडी जायचं? माऊलीच्या दिंडी. अरे तसं नाही आहे म्हणे बाळ, ह्या ठिकाणी अनेक दिंड्या माऊलीच्या दिंडीमध्ये चालतात, तर तुम्ही कोणाच्या दिंडीमध्ये जाता? म्हटलं बाबा आम्हाला काय कल्पना, केंद्रे महाराजांच्या दिंडीमध्ये जात मी नावसुद्धा माहीत नव्हतं केंद्रे महाराज. आणि पूर्वीचं भाग्य माझं फळाला आलं आणि मला बाबांकडे आणलं, केंद्रे बाबांकडं. अशोक महाराज पांचाळ आले बरोबर. बाबांना सांगितले धारणगावचे आणि यांना दिंडीत यायचं आहे. चाललो शिरसाट महाराज आम्ही दिंडीमध्ये पुण्याला गेलो. आणि त्यावेळेला गाडगे महाराजच्या धर्मशाळेमध्ये आपण उतरायचो. आणि त्या ठिकाणी उतरलो आणि 8 माणसाचा तंबू होता. सोनार बाबा बरोबर आहे ना? मग 8 माणसाचा तंबू. आणि त्या तंबूमध्ये ज्यांना माहीत होते पूर्वीच्या लोकांनी जागा घेतली. जसं आपण नव्याला काहीच माहीत नाही राहत. आम्ही दोघं राहिलो बाहेर, रोकडे बाबा मी. आणि पाऊस सुरू झाला. इतका पाऊस का काही माप नाही. आणि बाबा शोधित म्हणजे चौकशी करता आले कोणाला जागा आहे कोणाला नाही, विष्णू महाराजांसारखे. आणि मग आल्यानंतर विचारलं तुम्ही इथं? म्हटलं बाबा आम्हाला जागाच नाही. चला म्हणे माझ्या मागं. घेतले ते आम्ही ते पोतेचे बाचके भरलेले, काही माहीत नाही, वळकटी माहीत नाही, काहीच माहीत नाही. बाबांच्या पाठीमागं गेलो आणि एक जिन्याखाली खोली होती, खोली उघडून दिली.
आम्ही झोपलो. सकाळीच उठलो तर ज्यांनी आम्हाला जेवणी जागा दिल्या नव्हत्या, गुडघ्या इतकं पाणी तापलेलं आणि ते लोक वळकाट्या घेऊन डोक्यावर बसलेले. आणि शिरसाट महाराज आम्ही संध्याकाळी जे झोपलो ना, सकाळपर्यंत उठलो नाही, काही नाही. ही बाबांची कृपा, हे संतांची कृपा. आणि मग चाललो. पहिलं वर्ष झालं आणि दुसऱ्या वर्षी लोणंदला बाबा बाहेर बसलेले होते. मी चाललो होतो असं समोरून. मला हाका मारली, धारणगावकर इकडे या म्हणे. असं लांब लांब जायचं नाही, सकाळ संध्याकाळ मला भेटायचं. आणि हे तुम्हाला बघावं लागणार आहे. हा केंद्र कवर बघणार आहे, पण यात तुम्हाला लक्ष घालावं लागल. मी म्हटलं बोलले असतील बाबा, पण संतांच्या शब्दात काय किंमत राहतील, काय ताकद राहतील, काय राहतं काही कळत नाही महाराज. आणि 6-7 महिन्याने बाबांनी मला जोड कार्ड पाठवलं. तुम्ही मिटिंगला या. मिटिंगला आलो आणि थोडी ह्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. आणि असं बाबांच्या सहवासामध्ये 1979 सालापासून महाराज वर्ष नाही मोजले, परंतु जोपर्यंत हे शरीर आहे, जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत माऊलीची वारी भगवंताने माऊलीने चुकून देऊ नये. आणि केंद्र महाराजची वाट कधी माझ्याकडून बदली जाणार नाही. महाराज माझ्यावरच संकट आले, संस्थांवर काय संकट येणार, त्याचं निवारण करणारे बाबा आहे. आपण कोण आहे? आपण येडपट, आपल्याला काय कळणार आहे? परंतु बाबांचं एक वाक्य आहे, जात बदलायची पण पात नाही बदलायची. महाराज हे वाक्य शेवटपर्यंत आपला आखरीचा श्वास आहे तोपर्यंत आपल्याला कडाला न्यायचं आहे. एक महत्त्वाची सूचना आहे सर्व वारकऱ्यांसाठी. आपलं हे 4थं वर्ष आहे. कशाला? ब्रह्मगिरी परिक्रमा आपण चालू केलेली आहे. हरिभक्तपरायण विष्णू महाराज यांची फार मोठी इच्छा होती का तुम्ही नाशिककर परिक्रमा करतात ब्रह्मगिरीची, पण आपल्या सर्व वारकऱ्यांची परिक्रमा झाली पाहिजे. ब्रह्मगिरीची परिक्रमा आपल्या हे बघा महाराज, संतांचं जे हृदय असतं ना महाराज आपल्याला कळत नाही. जोपर्यंत जे संत आपल्या मध्ये आहे ना, ते तुमच्या माझ्यासारखं शरीर दिसतं. केंद्र बाबा जोपर्यंत होते ना शिरसाट महाराज, आपल्याला समजलं का बाबा, मग त्या पद्धतीत महाराज आपल्याला समजत नाही. परंतु विष्णू महाराजांची फार मोठी कळकळ आहे का ह्या दिंडीतल्या समाजाला कोणती ब्रह्मगिरी परिक्रमा झाली पाहिजे. मग ही ब्रह्मगिरी परिक्रमा करून हे 4थं वर्ष आपल्यावालं. तर तुम्हाला सर्वांना गोविंद महाराज केंद्रीय संस्थांमार्फत जाहीर निमंत्रण आपण त्या ब्रह्मगिरी परिक्रमाला अवश्य यायचं आहे. मग तुम्हाला बरोबर काय आणायचं आहे? तुम्हाला बरोबर काहीच आणायचं नाही. संध्याकाळची शिदोरीसुद्धा आणायची नाही. संध्याकाळची पंगत असते तिथं. सोमवारची परिक्रमा असते, श्रावणी सोमवारच्या 4थ्या सोमवारची. आणि आपण 3ऱ्या सोमवार म्हणजे रविवारी त्र्यंबकेश्वरला 5 वाजता जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी पोहोचायचं आहे. संध्याकाळी आल्यानंतर आपलं भोजन त्या ठिकाणी तयार राहील. ज्यांना आपला मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये सगळ्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु एखादा म्हणाल भाऊ मी हॉलमध्ये कसा झोपणार, तिथं कशी व्यवस्था आहे, तर तुमच्यासाठी रूमची व्यवस्था आहे, पण ती संस्थांमार्फत नाही महाराज. एवढं संस्थान पेलू शकत नाही. मग ती व्यवस्था तुम्हाला रूमचा खर्च हा तुम्हाला करावा लागेल, स्वतः राहण्याचा. जेवण खावण संस्थाचं राहील, फक्त राहण्याचा रूमचं भाडं हे तुम्हाला द्यावं लागेल. आणि तुम्हाला ते नको तर हॉल मोकळा पडलेला आहे आपल्याला वारकऱ्याला, ह्या कडाच्या त्या कडापर्यंत सगळा हॉल आपल्या ताब्यात. म्हणून आणि सकाळीच आपल्याला 3:15 म्हणजे 3:30 आपण तिथून 3ला निघतो, 3:15 कुशावर्तावर पोहोचणार आहे. 3:15 आपण कुशावर्ताचं स्नान करणार आहे सगळे बरोबर. आणि स्नान करून परत आपण त्या आश्रम तिथून जवळ आहे जनार्दन स्वामीचा, तिथं परत जाणार. आणि तिथून आपण पताका, टाळ, पखवाद, विणा सगळं घेऊन आपण प्रदक्षिणाला निघणार. आणि प्रदक्षिणा करत भजन करत 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 आपण गौतम ऋषीला जाणार. गौतम ऋषीचं दर्शन म्हणजे पलीकडल्या साईडचं, जे आलेले त्यांच्या समोर येईल सगळ्या या गोष्टी. आणि मग तिथून खाली उतरल्यानंतर श्रावणी सोमवार असल्यामुळे आपणाला फराळाचं त्या ठिकाणी तयार राहील. आपण फराळाचं घ्यायचं, जागेवरती चहासुद्धा मिळणार आहे तुम्हाला निघताना, चहाची व्यवस्था आहे, चहा घेऊन निघणार आहे. मग त्या ठिकाणी फराळाचं केल्यानंतर आपण आल्यानंतर कुशावर्तावर निवृत्तदादाचं दर्शन करून आणि त्या ठिकाणी परत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये येऊन दिंडीची सांगता होईल, त्यानंतर कीर्तन होईल.
आणि कीर्तन झाल्यानंतर आपल्या दिंडीचा सगळा कार्यक्रमाचा समारोप होईल आणि समारोप झाल्यानंतर महाप्रसाद आपल्याला उपवास सोडण्यासाठी त्या ठिकाणी महाप्रसाद होईल आणि महाप्रसाद झाल्यानंतर आपला परतीचा प्रवास आहे. पण तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला नाशिकवाल्यांना जवळ आहे रिटर्न जायला, परंतु आम्हाला 500-700 किलोमीटर जायचं आणि त्यावेळेत आम्ही कसं पोहोचू? तर ज्यांना जाणं त्या दिवशी शक्य नाही त्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, सगळी चहा पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी परत रात्रीला करण्यात येईल. तेव्हा बाहेर जाणाऱ्या येणाऱ्यांनी कोणी काही प्रकारचं काय विचार करायचं काही कारण नाही. जोपर्यंत केंद्रीय महाराज संस्थात विष्णू महाराज भास्कर महाराज आपल्या बरोबर आहे तोपर्यंत आपल्याला घाबरायचं काय कारण आहे महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून आपण सर्वांना त्र्यंबकेश्वरला यायचं हे आग्रहाचं निमंत्रण, तरी सगळ्यांनी आपण यावंच नाही याच अशी आग्रहाची विनंती. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की, मावली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की, गुरुवर्य केंद्रे महाराज की जय, गुरुवर्य वैद्य महाराज की जय, सब संतन की जय. हर हर महादेव, नर्मदे हर. कृपया कोणी उठू नका. मावशी बसा, माऊली बसा, माऊली बसा बसा. आजचं नियोजित प्रवचन रूपी सेवा या जागेवर गुरुवारी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हरिभक्तपरायण रामदास महाराज जाधव पाटील या ठिकाणी केंद्रीय महाराज संस्था विश्वस्त महाराजांनी या ठिकाणी सेवा केली, त्याबद्दल जोरात एकदा त्यांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. अगदी कोणाला वाटलं नर्मदेला चला वारी झाल्यानंतर निवांत बसायचं, वैतागला जर समजा तुम्ही नवरा बायकोत कधी भांडणं झाली पोळाची किंवा कोणाची, तर नर्मदेला आपली 3री शाखा आहे बरं का पाटील, संसद नावाने करून द्या, आता ती पण विलीन करून टाका. आता या ठिकाणी 3री शाखा या ठिकाणी त्या ठिकाणी आश्रम आहे नर्मदा परिक्रमाला, ते सुद्धा तिथे आहे. त्यांना धन्यवाद देतो. मला काय घ्यायत बसलो मी. रामकृष्ण हरी माऊली. आजच आपला रामकृष्ण हरी सेवा आश्रम महाराजांच्या चरणी समर्पण. वा, माझं नाही, मला काय मागणं पुढून फपुटा उड, मला काय करायचे. मला गुरुवारी बाबांनी डोक्यावर हात ठेवलाय. मला वैयक्तिक जीवनात काहीच गरज नाही, कोणाचीच गरज नाही. वैयक्तिकसाठी कार्यकर्ता सर्वांची गरज आहे. कार्यकर्ता तर पाटलांनी या ठिकाणी तिथे आश्रम आहे, ते या ठिकाणी अगदी नर्मदा आश्रम, तर नक्कीच आपण एक नवीन ते पण महंत एखादा आपण तिथे नियुक्त करू, ते सुद्धा धार्मिक काम आहे असं. पाटील धन्यवाद. अगदी या ठिकाणी आपण त्यागातून 11 गुंठेमध्ये आश्रम आहे नर्मदे काठी, ते सुद्धा पाटलांनी जाहीर केलं. फक्त पूर्ण नावानी करा, मला भांडणं नको आम्हाला कोणाची व्हायला, नाही तर तुझं माझं जमाना तुझं सरणं असं नको असो. धन्यवाद. या ठिकाणी आज महाराजांनी सेवा केली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आज या ठिकाणी बरेच पाहुणे म्हणजे आपणाला सर्वांना शाब्दिक धन्यवाद. या जागेचे मालक प्रथम या ठिकाणी ॲडव्होकेट रावसाहेब भीमराव पांढरे पाटील. वीटभट्टी बघा, मी ज्यावेळेस आम्ही बुकिंगला आलो तर ही सगळी या ठिकाणी वीटभट्टी होती. आम्ही घरी गेलो, सांगितलं काय पाहिजे तुम्हाला, दिंडीला जेवण देऊ, मला जेवण नका देऊ, फक्त जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत जागेचंच उपलब्ध करा. तर या ठिकाणी पूर्ण भट्टीचं काम बंद करून आज आपल्या वारकरी सेवेकरता दिंडी क्रमांक 43ला ॲडव्होकेट रावसाहेब भीमराव पांढरे पाटील त्यांचं सर्व परिवार आपण आलात. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होते. त्यांना विनंती असेल ताईंना त्यांचा परिवाराला आपण पुढे यायचं आहे आणि त्यांचं या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये अगदी स्वागत होणार आहे. महाराज बांधा पेटा. बरं, आज पांढरे परिवाराच्या वतीने आजचे कीर्तनकार आहेत आपले हरिभक्तपरायण रामदास महाराज पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होते. करा, जरा फास्ट करा, थांबा. पांढरे पाटलाच्या वरून तुम संस्थांचं होतं, कोणी उठायचं नाही सांगितल्याशिवाय. हां, वा, धन्यवाद पाटील. नारळ आणले, पाणी प्यायला बसा. आता मोठं नारळ दिले तुम्हाला. हां, पांढरे पाटलाचं या ठिकाणी स्वागत होतंय. त्या समवेत नाही
या ताई या, त्यांच्या धर्मपत्नी परिवार या ताई, लवकर या. बघा बाबा बाई खाली बसा, ताई खाली बसा, 2 मिनटं खाली बसा, तिकडे जाऊ नका 2 मिनटं, थोडं सहकार्य करा, थोडं ताटाकडे कोणी जाऊ नका, 2 मिनटं बसा माऊली, बसा, बसल्या 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 बसा बसा. या ठिकाणी दोघांचं या ठिकाणी स्वागत होतं. अतिशय मोठी शेतकरी आहे, 80-90 एकर जमीन आहे यांची इथं, आणि अगदी सांगितलं की काय मदत लागते, आर्थिक लागा, धान्य, म्हणलं काही लागत नाही, फक्त एक दिवस आम्हाला पाहुणे म्हणून तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही तर जागा नाही तर आमची अख्खी दिंडी तुमच्या स्लॅपवरच आम्ही आणणार उतरायला, फक्त 2 दिवस आम्हाला खाली ठेवल्याबद्दल संस्थांच्या वतीने त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांचं दोघांचं या ठिकाणी स्वागत होत आहे, सहपत्नी. त्या समवेत आज द्या तिकडे बघा फोटोग्राफ आहे, जोरात एकदा टाळ्याच्या गजरात आपण ताईंचं स्वागत करायचं आहे. हा बसा बसा. आणि आज ज्यांची या ठिकाणी अन्नदानाची सेवा आहे बघा, नवीन नवीन उपक्रम होत असताना आपल्या दिंडीमध्ये अन्नदान करत असताना काही माणसं एक दिवस करतात, दुसऱ्या वर्षी बंद असते, प्रारब्ध असतं किंवा परिस्थिती असते. पण आजचा जो प्रसाद आहे तो अजीवन पंगत ज्याला म्हटलं जातं, अजीवन याचा अर्थ आहे आपण आहे तोपर्यंत या ठिकाणी नामामने केशे राजा केला नेम चालभी माझा, आपण आहे तोपर्यंत या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा व्हावी असा ज्याने संकल्प केला आहे. श्रीनाथ लॉजिस्टिकचे मालक, मुंबईचे सर्वा बाळासाहेब लिघाडे, गोरक्षनाथ गवंड, राम पवार, राजू पवार, रवी शिंदे, तानाजी करंडे, अमोल कुटे हे मुंबईवरून या ठिकाणी आलेत आणि याच्या पंक्तीकरता 51,000 रुपये रोख स्वरूपामध्ये त्यांनी दिले. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि पुन्हा कायमस्वरूपी पंगत बरं का, श्रीनाथ आपले बाबासाहेब लिघाडे पाटलांनी सांगितलं आहे की मला कायमस्वरूपी पंगत या जागेवर या ठिकाणी द्या. बसा 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 बसा, आपण बसू ना, बसा बसा 2 मिनटं. हां, ही कायमस्वरूपीची पंगत आहे, बसा बसा बसा, आपण नंतर हां खुलीत काढू, बसा. या ठिकाणी सर्वांच्या वतीने ऐका, दुसरं एक महत्त्वाचं आहे, अजीवन पंगत आहे. मी त्यांना विनंती केली मगाशी की आम्हाला थोडं वारकरी यावर्षी आमच्याकडनं नवीन वारकरी थोडे मागे पुढे चालताना हाल झाले, थोडे दुपारचा ठेपा कळत नाही, त्याच्याकरता मगाशी चालू थोडा बदल केला की पुढच्या वर्षी त्यांच्या गाड्या आहेत. म्हणजे किती गाड्या लागतात तुम्हाला टेलर, मला टेलर काही लागत नाही, त्या टेलर वळवायचं कुठं, जागाच कमी आहे. एक गाडी अशी आम्हाला द्या की जेणेकरून बरं का निगाडे पाटील त्याने सांगितलं काळजी करू नका, देणारे भरपूर गाडी आहेत पण अन्नदान त्यांचंच, कायमस्वरूपी त्यांचंच. एक गाडी आम्हाला 20 फुटाची द्या किंवा 16 फुटाचा टेलर, की त्या टेलरला पुढच्या वर्षी जिथे दुपारचा मुक्काम आहे तीच गाडी, जसं सासवडला एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या पाठवली होती ती गाडी दुपारी राहील. त्या गाडीवर गोविंद महाराज केंद्रीय संस्था दुपारचा मुक्काम, संध्याकाळी जिथे आपलं जागा आहे तिथे राहील. कायमस्वरूपी पंढरपूरपर्यंत एवढी अडचण तुम्ही करा, अन्नदानापेक्षा ती खूप पुण्य. कारण चालताना 10 पावलं पुढे गेलं तर वापस यावं वाटत नाही, पुढे जायची इच्छा असते. ते एक गाडी तुम्ही या ठिकाणी, बरेच त्यांचे ट्रान्सपोर्ट आहेत बरं का सहकारी मंडळी, तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बघू आपण ते सुद्धा नक्कीच, पण आम्ही डिझेल देणार नाही बरं का, तुमचं डिझेल, आम्ही गरीब माणसं आहेत. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं काळजी करू नका, पुढच्या वर्षी ते सुद्धा गाडी एक त्यांच्या वतीने दिली. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. समजा नाही म्हणली तर दुसरा माणूस तयार आहे, 30 गावला 30 गाव, श्रीमंताला 40 गाव, आमचा संबंध आहेत, पारमार्थिक संबंध आहेत माझे त्यांचे. अगदी पुढच्या वर्षी त्यांचं भजन पण येते, अन्नदान करायचं आणि तुमच्या कुटुंबाचं परिवाराचं भजन, अगदी भजन छान करतायत. 51,000 रुपये दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि आज या पंक्तीकरता पूर्ण शेवगा दुपारी ठरल्यानंतर आज 14 एकर त्यांचा शेवगा आहे. या ठिकाणी तुषार शेठ ननावरे यांनी सुनील शेठ गाडगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 14 एकर या ठिकाणी शेवगा आहे, त्यांना धन्यवाद देतो. बाळासाहेब लिघाडे यांचं स्वागत या ठिकाणी होतं. प्रथम त्यांना विनंती आहे या ठिकाणी आपण पुढे यायचं आहे, बांधा फेटा ज्याला बांधताय पटकन फेटा बांधा. गोरक्षनाथ गवंड आपण पुढे यायचे, राम पवार, राजू पवार, रवी शिंदे या, ताई या पुढे या, लवकर लवकर या, रवी शिंदे, तानाजी करंडे, अमोल कुटे. आणि आज दिंडीला भेट देण्याकरता गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय बाबांनी दिंडी सुरू केली तेव्हापासून समस्त ग्रामसमाज सांगोलाकर दरवर्षी इथे भेट द्यायला येतात. भेट द्यायला नाही तर प्रत्येक वारकऱ्याला थोडं काही सामोरे घेऊन येत आहेत. तर फुले पाटलाला विनंती असेल, सांगोलेकर फुले काका अतिशय या ठिकाणी बाबांची सेवा केली. फुले
फुले काकांना विनंती असेल की आपण पुढे यायचे. सांगोलेकर मंडळी आपण पुढे यायचं आहे. तसंच या दिंडीला भेट देण्याकरता शिवलाल शेठ सरोदे आपण आलात. आपल्या या ठिकाणी स्वागत होतं. शिवलाल सरोदे विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. शिवलाल सरोदे या लवकर या. आणि निगाडे पाटील 2 मिनिटं थोडक्यात हार्दिक शुभेच्छा द्या मला. संत येती घरात तोची दिवाळी दसरा. महाराज माझ्या मिसेसला कॅन्सर झालता. खास महाराज भेटीसाठी आलं आणि परमेश्वराची कृपा भगवंताची कृपा माझी मिसेस एकदम चांगली झालेली आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असू दे. आम्ही अशीच पंगत चालू ठेवू. जी काय महाराजांची आज्ञा असेल ती आम्ही पूर्ण करू. हे आमचे जे ठरलेलं आहे त्या ठरलेल्याप्रमाणे प्रतिवर्षी इथे येऊन महाराज जे बोलतील ते आम्ही करू. कारण एवढी मोठी बिमारी असून माझी पत्नी एकदम ठीक झाली. परिवार सुखी झाला. केंद्रीय महाराजांचा फार आशीर्वाद आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या ठिकाणी फुले काकांचं स्वागत होत आहे. त्या समवेत आज ज्यांची या ठिकाणी प्रसाद आहे, अच्छा मुक्कामाला अनेक लोकांचं सहकार्य. त्या समवेत या ठिकाणी दुपारी रावसाहेब पांढरे माजी सरपंच, त्या समवेत भरत विष्णू चव्हाण शिवनेगाव, यशवंतबाबा जानकर, चंद्रकांत भुजबळ, समस्त ग्रामस्मन शिजबाई गाव, जोशी ग्रुप मुंबई, दशरथ तौर, प्रल्हाद देवळे, प्रकाश निलवर हिंगोली, वैकुंठवासी प्रकाश निलवर हिंगोली, डॉक्टर A.V. तेजनकर छत्रपती संभाजीनगर, गंगा भागीरथी, गयाबाई लक्ष्मण कुलते यांच्या स्मरणात लक्ष्मण शेठ कुलते यांच्या स्मरणात उत्तम शेठ कुलते यांच्याकडनं पंक्तीसाठी निवेदन आहे. आणि कलावतीबाई रामदास सोनवणे स्मरणार्थ सुदाम मामा सोनवणे ज्यांचा नाव उल्लेख केला आहे ते असतील. आपण पुढे यायचं आहे. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा पाहुणे मंडळी आपण आलात. शिवलाल सरोदे बल्ल या ठिकाणी कदाचित आपल्यासोबत कोणी आलंय आज. ही पूर्ण जागा पुनश्च हे करतोय की पूर्ण जागा आपल्याकरता दिल्याबद्दल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था आपलं शतशः ऋणी आहे. कारण लक्षात ठेवा, एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. सर्वांचं सहकार्य लागतं तेव्हा कार्य पुढं जात असतं. थेंबे थेंबे तळेसाचे बाबा सांगायचे, एकमेका देऊ किंवा एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. प्रत्येकाने जर या ठिकाणी नक्की सहकार्य केलं तर आपलं कार्य याच्यापेक्षाही अजून या ठिकाणी येणारे स्वप्न आमचे खूप मोठे आहेत. तर या ठिकाणी त्या स्वप्नाकरता आपलं सर्वांचं या ठिकाणी गरज आहे. स्वप्न साकार होण्याकरता कार्य म्हणजे ते स्वप्न म्हणजे कोणतं आहे तर नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, भाव अक्षराची गाठी, ब्रह्मज्ञानाने गोमटी. ज्ञानेश्वरी मंदिराकरता हे आपल्या सर्वात महत्त्वाचं कळशारोहणचं स्वप्न आहे. ते पूर्ण करायचं आहे. त्याच्याकरता सर्वांनी सहकार्य करावं हीच या ठिकाणी विनंती असेल. आणि आता मी मुद्दाम या ठिकाणी या जागेवर भावपूर्ण श्रद्धांजली आपण थांबलो होतो 2 दिवस की या ठिकाणी या जागेवर वैकुंठवासी मृदंग महर्षी वैद्य बाबा आम्ही ज्यांच्याकडे शिकलो, गुरुवारे महाराजांनी ज्यांचे 4 वर्ष शिकत असताना गुरुवारे महाराजांना नवीन धोतर मिळालं नाही तर वैद्य बाबांचे धोत्र या ठिकाणी जुने घालून या ठिकाणी आपले शिक्षण आपले साधना पूर्ण केली. आणि या जागेवर आज आमचे संस्थांचे विश्वस्त तथा माझे अध्यक्ष वैकुंठवासी पंडितराव हर्षे यांचे चिरंजीव संजयजी पंडितराव हर्षे यांना या ठिकाणी त्यांचं आज 3-4 दिवसापूर्वी निधन झालं. त्याबद्दल सर्वांनी उठून एकदा प्रसादांनी त्यांना सांगता करायची या जागेवर म्हणून आपण थांबलो होतो. माहिती नव्हतं असं नाही, सर्वांना माहिती आहे. पण या ठिकाणी वैकुंठवासी संजय पंडितराव हर्षे यांना भावपूर्ण श्रद्धांनी प्रसादांनी सांगता करायची. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तो शावे, तो शोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची लतो ते लाभो, प्राणिजात वर्षते सकळ मंगळी, विश्वर निष्ठांची मांदियाळी, अनव्रत भूमंडळी भेटतुया भूता, चला कल्पतरुच्या रव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णवा पियुषांचे, चंद्रमे जे आलंछन,
मार्तंड जेतापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय भावोजी एतवने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव हरिओम शांती शांती. सर्वाला सूचना आहे दांडेगाव ग्रुप या ठिकाणी वसई ग्रुप खुल्लोड ग्रुप आणि आज वाढण्याकरता नैताळे ग्रुप निफाड सांगवी पुरुष मंडळी जरा वाढण्याची सेवा करायची. आज सांगवी ग्रुप नैताळे नाशिक विभाग फक्त पुरुष मंडळी. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे.